भजी आपण याला पाहिलं का कुठे? माका ओळखलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनल मध्ये. तडकाफडकी निर्णय घेऊन होईना करून आम्ही आता निघालोय अक्षूच्या गावाला. कोणाच्या गावाला बोलायचं? तर सिद्धराकांना आम्ही सांगितलं व्हिडिओ करायचा, चला बघा या गाडीने आपल्याला जायचं आता जायचंय अक्षूच्या गावी, भक्तीच्या नाही. तर कसा होता आपला प्रवास बघूया. विस्मरणीय प्रवास. का चाललंय ते पण सांग ना. का चाललंय ते पण सांग. व्हिडिओ का चाललंय व्हिडिओ मध्ये पुढे बघा. आता किती जण आहेत दाखव. चला हे बघा आपले एवढे जण आहेत. आपण बाकी सगळ्यांना कोंबून भरायचंय. तू रेडी झालास का? गाडी चालवणार ना? झोपायचं नाहीये. आम्ही सगळे ऍडजस्ट करून कचेरी जाणार आहे गावाला. ऍडजस्टमेंट केली आहे. आता आम्ही निर्गावी जाऊ दे बस. आता आम्ही आमचा प्रवास सुरू करतोय. डायरेक्ट आता मधलं काय झालं तर तुम्हाला दाखवून नाही डायरेक्ट गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही फ्रेश व्हायला उतरलोय. थोडं कुठे आलो? नागोठणं वाकण फाटा. चला थोडेसे चहा पिऊन फ्रेश होऊन लवकर जाऊया. काका तुम्हाला भेटली का जागा? भेटली का बस? काकांची खुर्ची झाली आहे. आपल्याला काय बरं नाहीये, थोडं बरं नाही वाटत. त्याला आराम करायला दिलाय. उद्या त्याला व्लॉग कंटिन्यू करायचं. त्यालाच गरम भजी, चहा, रिफ्रेशमेंट साठी चहा, मस्त उकळता चहा आहे. चहा पिऊया. लवकर आपल्याला गावी जायचं आपल्या. आपण याला पाहिलं का कुठे? पप्पीचा आमचा छोटासा भाऊ बघा. इकडे बघा काय चाललंय. कोणाचं काय तर कोणाचं काय बघ. टायर पंक्चर झालाय. ते खूप हार्डवर्क करत चाललोय आम्ही. कधी पोहोचू आम्ही? सेकंड टाइम आमचा गाडीचा टायर पंक्चर झालाय. परत आम्ही आता चालत चाललोय. पप्पांची रिएक्शन बघू शकता तुम्ही. सरप्राईज द्यायचं. आजीला सरप्राईज द्यायला चाललो होतो घाई मध्ये. परत चालत चाललोय. पप्पा हे काय आहे? कुठल्या मुहूर्तावर निघालात तुम्ही? शेवटी त्यांनी चालायला लावलं. ट्रेनने पोहोचलो असतो एवढ्यात. दिसणार तुम्ही, दिसणार ह्याच्यात. काय पिक्चर बनवते ह्याच्यामुळे निनादच्या मनात यायचं नव्हतं म्हणून. अरे काय ह्यांचं गाव कधी येताला ह्यांचं गाव. मागच्या वेळी गेलेलो 9 वाजता, काय 12 काय 11:30 पकडलेली बस. 3:30 पोहोचलेलो. आणि आता 12 वाजत आले. 12 वाजता आले. मुंबईला परत आता मुंबईला निघायचा टाइम झाला. बघूया आता कधी पोहोच. जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं हे लक्षात ठेवा. काहीतरी चांगलंच होणार. बघूया. तर फायनली आता आम्ही आलेलो आहे घरी. आता सगळं सामान वगैरे उतरवायचं आहे. कटोडा घेतलाय पाचल मध्ये. चला आता बाहेर जाऊया आणि घरी जाऊन मग संध्याकाळची तयारी सुरू करूया.
गाव आलेलं आहे. आमचं गाव मी सरचं घर द्या तुमचं घर. आमचं घर आलेलं आहे. चला चला उतरूया. चला चला उतरा. चला 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 फायनली आमचं घर आलंय. दांडगी आली. माका ओळखलं दांडगी खुश झाली एकदम आम्हाला बघून. सर्वांना तिला सरप्राईज दिलेलं. तिला काहीच माहिती नव्हतं. हे बघा. चला फ्रेश होऊया पटापट. चला हे कामाला लागा. चला हे बघ आमचा वाडा बघ खाली. हे बघ तिथे वाडा दाखवतात. वाडा कुठे? खाली इथे वाडा आहे बघा. अक्षुजा. अक्षूचा वाडा नाहीये. अक्षूचा वाडा नाहीये. बैलांचा. तू दुसरा बैल आहे ना. पार्थ पहिला आहे. चला काय मोठी शायनिंग मारून दाखवू नको तिकडे. चला. तर आता मस्त जेवण वगैरे झालंय. फ्रेश आंघोळ वगैरे केली आहे. आता दुपारचे ना 3 वाजलेत. मी थोडीशी एक डुलकी काढते छोटीशी आणि आपण डायरेक्ट आता मंदिरात जाणार आहोत त्यांच्या इथे. तर ठीक आहे. एक छोटीशी डुलकी काढूया आणि मग डायरेक्ट मंदिरात जाऊया. तर मित्रांनो आता ना 4 वाजलेत संध्याकाळचे. एक झोप काढली छोटीशी आणि आता आम्ही निघालोय मंदिराकडे. किती लांब आहे ग मंदिर? अर्धा तास. अर्धा तास लांब आहे. ठीक आहे. आता आम्ही घरातली सगळं ब्लॉग विक करून आता आम्ही डायरेक्ट आता आम्ही आजी आमची मंदिरात. वाट बघत थांबलेली. आजी गेलीच नाही पाय पडायला. हा? खूप असं काय काय वेगवेगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला आज. थोडं आणि अजून काय काय तुम्हाला बघायला भेटेल त्या ब्लॉग मध्ये. चल चल. आम्ही मस्त असे रेडी झाले. हा हा. निनादला काय हायच नाही. त्याला तर झोप यार. तिला बघा. चला बघा बघा मला बघा. चला आता डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो. आता आपण रिक्षा केली आहे. एवढे सगळे जमले. चला ना. आमच्या गावचे पोलीस पाटील आहे विजय वाडेकर. बरेच वर्षापासून असे गावकर आहे. चला चला. आता मी देवळात जातोय. मामी संध्याकाळी काय ते सांगेल प्रोग्राम. मामी संध्याकाळी काय ते बोल. मामी संध्याकाळी प्रोग्राम आहे ना. काय काय सांग. संध्याकाळी भेटू आपण डायरेक्ट. खेळ आहे परत मंदिरात जाऊ. आदिवासी लोकांचं. चला आमच्या गावचं मंदिर. बराबर पकड. आमच्या गावचं प्रसिद्ध मंदिर. आमची देवी तुम्हाला दाखवते. आपले जांभळगाव इथलं मंदिर महालक्ष्मीचं. रात्री ते एकदम धमाल असणार आहे. निनादने हे तर बघितलंच नसेल. पहिल्यांदा बघतोय. कसं वाटतंय? होळी आहे. तुम्हाला बाहेरून दाखवतोय बघा पूर्ण. हे काय माहितीये मामीला विचार. होळीचा मांड आहे. हे बघा होळीचा मांड आहे. 5 फेऱ्या मारतात. पूर्ण मोठी आहे. इथे आता 5 फेऱ्या मारतात. करून नाही दिलीस ती. नाही सांगितलंच नाही ते. सांग आता तूच मग. हा माझा काका. ह्याच्याशिवाय अरे इथे सांगायला नको. चला सर्वांची गाळणी आपण आता कुटुंबात मुला मातात पोटा सांभाळणे बरं म्हण. ना तिकडे आधी देवी बघ. इकडे बघ 3. मामीला सांग. मामीकडे ओळख आपले नाव सांग. हे आमचे गावकर आहेत सगळे. समजलं तुला तेच म्हणतात. देवींची नावं सांगा ना आपल्याला. ते काय सांगायला आता सांगा तुम्ही. ऐकलं. कोणती बोला. लक्ष्मी इथला देवी. इथला देवी आणि पावना देवी आणि गांगो. पालखी सजवत आहेत अक्षय वगैरे. कसं वाटलं? मी आणले. कसं मामीनी वाटलं? बनवले. अजून संध्याकाळी पण आपले ते प्रोग्राम हे करून मामीनी बनवले. मामी दरवर्षी बनवते. चला बघूया पुढे कसं काय काय होतंय ते. करताय वाडेकर काका काम करतायत. रात्रभर गाडी ढकलून गाडी थकलेत ते रात्री पूर्ण. गाडी ढकलून तरी पण काम करतायत. काय हिरो दिसतोय का बघते मी ना. तर आता आपली पालखी वगैरे सगळं सजवून झालेलं आहे. अजून काय सजवायचं आहे का तुला? मला सजवायचंय. नको मी सजलोय. तर आम्ही आता बघू काय घरी जायचं आता.
आता घरी जायचं आणि यायचं किती वाजता परत परत यायचं रात्री थोड्या वेळाने नाईटला यायचं थोड्या वेळाने. चांगले दिसतात. मी रोज दिसतंय त्याचं काय तेच नाही. तर आता कसं बघूया. वाटलं तुला नीला ते सांग. मस्त मी पहिल्यांदाच बघितलं पालखी आणि हे दांबोळे ग्रामस्थ मंडळांचे आमचे गावचे गावकर आहेत आणि गावकरी होळीची तुम्हाला माहिती देतील चालवतप्रमाणे. तुम्ही पूर्ण असं दरवर्षीप्रमाणे इथे करता का होळी? दरवर्षीप्रमाणे आहे ना. आणि हे म्हणजे काय असं देवाचं तुम्ही त्याला चवाटा बोलता बरोबर. आणि हे झेंडा पूर्ण होळीचा. असं किती दिवस होता तुम्ही असं इथे पाडव्यापर्यंत होता. आणि पाडव्यापर्यंत आल्यानंतर सर्व इथे जेवढे भक्तजण पायावर आणि म्हणजे इथे मांडावर येतात. मांडावर आल्यानंतर तुमचं परत दुसरं काय कार्यक्रम वगैरे खेळ वगैरे होतो? हे शिपण्याच्या आधी शिकण्याच्या अगोदर उद्या म्हणजे हे कसं शिपण्यात आहे मंगळवारी आहे ना शिपण्यात कसं संपला मग घरी पाळीवरची तोडणार पाळीवरची तोडचं. आणि मग रात्रीचे कार्यक्रम वगैरे तुमचे काय असे होतात? म्हणजे पालखी तुमचे घर वगैरे फिरल्यानंतर मांडावर चव्हाटावर येते का? रात्री 10 वाजता इथे थाप करणार आणि मग देव नाचवायचा. देव नाचवल्यानंतर मग रात्रभर इथे परत तुम्ही लोक बसता काय ते? म्हणजे देवाच्या इथे संरक्षणासाठी वगैरे काय सोन्याच्या वस्तू वगैरे काय जाऊ नये म्हणून असं. आणि पूर्ण गाव तुम्ही एकत्र सर्व कार्यक्रम करता सर्व गावात. तुम्हाला होळीबद्दल या चॅनल तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ते तुम्ही आणि ते बघितलं बरेच जण येतात असे चॅनलवर ते येतात असे भेट देतात असं. त्याचं काय असं महत्व आहे? दर्शन कसे घेतात? हा म्हणजे होळीला आपण कसं भेटतो ना, म्हणजे असं ते भेटतं. समजलं तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे आमच्या कोकणची पारंपरिक ही अशी होळी असते. अशा पद्धतीत आमच्या सगळ्या या कोकणमध्ये होळी अशी उत्सव साजरा करतो. जांभोडे गाव हे आपलं सिद्धराकांचं गाव आहे, त्यांचं जांभोडे गाव. तर या पूर्ण गावातली सर्व एकत्र मंडळी येऊन होळीचा हा शिंगासन साजरा करतात. आणि आता तर म्हणजे आज जरा रात्री सर्व आता रात्री थोड्याच वेळात आपण तुम्हाला दाखवू जो रात्रीचे जो कार्यक्रम आहे ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. हे बघा आजी पण आलेली आहे बघा. अशा प्रदक्षिणा घालून पाया पडतात. तर आता आपण रात्री काय कार्यक्रम आहेत आपले? रात्री म्हणजे थाप मारतात इथे आमच्या इथे. थाप म्हणजे तुम्हाला समजेल, तुम्ही दाखवा काय. व्हिडिओ मध्ये बघतच जाल तुम्ही पुढे. हा तर आता सिद्धराकांच्या गावी एक म्हणजे अशी होळीला भेटायची परंपरा आहे. ते आता ते करतायत. ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा अशा या परंपरा आपल्या कोकणात दर होळीला तुम्हाला बघायला भेटतात. तर मी तुम्हाला हा छोटासा असा दाखवायचा प्रयत्न करतोय. जर तुमच्या पण गावी अशी परंपरा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही सर्व घरी जातोय. आणि सिद्धराक आता कधी यायचं परत? तर आता बघू 9:30 झाला परत आम्ही रिटर्न येऊ, तेव्हा तुम्हाला रात्रीचा प्रोग्राम दाखवतो. आता आपण घरी जाऊया. आपले टमटम मध्ये बसा. चला दमदम नाहीये मग काय काय आलं पुढे काय पहिल्यांदा बघितलंस काय? आमच्या इकडे जांभळत नाहीयेत. मामीचा पहिलो आहे पूल. तुमचा पण असंच करायचं ना ग? आमच्या बंगल्यापेक्षा मोठा आहे. हो चल मोठेपणा बंद कर. तुमचा मोठेपणात लय असतो. ते पण आमचंच घर आहे आजीचं. मोठेपणात लय असतो तुमचा. सगळं आपल्या खेडेगावामध्ये इकडे तिकडे फिरतो आम्ही. आणि जे आम्हाला गावामध्ये नवीन एखादं घर वाटलं किंवा जुनं घर वाटलं त्या घराची आम्ही पाहणी करतो. आणि आम्हाला आवडलं तर आम्ही तुम्हाला विचारतो कशा प्रकारे तुम्ही घर बांधलं. ते दिसण्यात आलं नाही तर हे नियोजन तुम्ही कशा प्रकारचं केलं? हे कोणाची आयडिया होती घर बांधायचे? माझ्या मुलाची. ये सुपर्ण ये इकडे. ये तुमच्या मी सांगते तुला. ये इकडे. या बाई कोण आहेत? त्या बाई माझी जाऊ बाय.
ही तुमची जाऊ बाई हा का? मग तुम्हाला आता चहा आणलाय तिने हा, प्या मी आता. थोडं चहा पितो जरा माहिती घेतो सकाळी थांबा जरा. तर ताई, हे तुमच्या मुलाचं नियोजन होतं हा. जे घर बांधायचं उभं राहील. हे पहिल्यापासून तुमचं घर पहिलं कसं घर पहिला आमचं जुनं कौलार होतं. तुमचं घर भिंती मातीच्या होत्या. तुमच्या मातीच्या हा होत्या का? मातीच्या भिंती होत्या आणि कौलारू घर होतं आमचं. जुनं घर होतं. हा त्या जुन्या घरातून ही तुमच्या मुलाला ही अशी कल्पना सुचली की आपण असं घर बांधावं. हा. तुम्हाला होळीतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे दांबोडे गावामध्ये तुमचं घर आम्हाला आवडलेलं आहे. हा. आता चाय पिवा. इकडे हे बघा आपले मामा आले. मामा एकदम गावचे झाले ते बघा तुम्ही बघू. बघ बघा, बोंडू तुम्हाला माहित नसेल, कोणाला माहित नाही त्यांनी कमेंट करा. बोंडू मीन्स बोंडू म्हणजे काजूची वरचं फळ. काजूचं फळ. 8 वाजता गाडी निघणार आहे यांची. आहे जागा आपल्याला. हे बघा आमची बाग बघा. मामींची बाग. ही कोणती भाजी आहे ही? माठ आहे काय? आणि ती पाचची दुसरा माठ. हे बघा, कुठे जायला नको काय बाजारात इथेच भेटतं आपल्याला सगळं. ती गावची मजा आहे. हे काय आडूचा असतो ना आपल्याला खोकला बिकला लागला तर आता ना संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आता मी थोडा मॅगीचा प्लॅन करतोय. हे बघा इथे सुजल आणि हे आग पेटवायला बघतायत काहीतरी, कुठे काय भेटतंय का. अरे काय 2 मिनिटाची मॅगीला किती 2 मिनिटं लावतेस काय? कधीची होती 2 मिनिटाची? करा लवकर, त्याला भूक लागली आहे. डुप्लिकेट आदिवासी आदिवासी. आई झाले शिया खाऊन झाले का? चल जेवायला. हा ऑन फायर आहे. अरे ते दाखवते, भाजी केलेली होती फक्त आधी, आता फक्त गरम करते. ऍक्टिंग. शिव्या खाल्ल्यास ना? हा? बस आता जेवायला. तर आता ना जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता भांडी घासायचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, भांडी घासायला आम्ही एक बाई बोलवली आहे. किती आहे का? 30 रुपये पर हार. 30 रुपये पर हार. चल मला पालखीला जायचं, सो मी काम करणार आहे. चला पालखीला जाऊया. सिद्धार्थ काका तिकडे तयार झालेत वाटतं, कुर्ता बिरता घालून. अरे चला चला लवकर चला. चले सुजल. चलो. हे कोण आहेत? हा माणूस कोण आहे? लांबून आले ते हा? बघायला. अरे ते कुठे तुम्ही कुठच्या गावचे हो? आम्ही बोललो आमच्या गावचे कुठून आलात? आम्ही साताऱ्याचे काय? साताऱ्यावरून सातारा एवढ्या लांबून कोकणात इलात? बघायला आलो. शिमगा बघायला आलात काय? ठीक आहे चला. चला. हो चला लवकर. तर मित्रांनो, आपण या आजोबांच्या पाठी आपण चाललोय आता मंदिराकडे जांभवड्याच्या. तर ठीक आहे, तिकडे जाऊया आता आणि काय कार्यक्रम आहे नक्की तो बघूया. ठीक आहे. हच्चाकच भरलाय स्टेडियम. हे कधी आलं? आता एवढी पब्लिक तर चालली आहे, अर्धी पब्लिक पुढे गेली आहे रिक्षाने अक्षय आला. आणि आता पण एवढी जण चाललोय. सुजल चलो. आणि हे सुजलचे मित्र. तुम्ही इकडचे आहे का मुंबईचे? इकडचे आहेत का? चला मला आता. हा सुसल्या भारी आहे आधी गाडी आहे. सुजल, माझ्याकडे टेन्शन नाही ना आता? खरं टेन्शन सुरू झालं म्हणजे आता खरी फंक्शन सुरू होती. देवाजवळ जाऊ तेवढं. आयुष्य. पुढे चला तुम्ही जा पुढे चला. चला पुढे चला. पाठी राहू नका तुम्ही, डेंजर आहे इथे. चला भक्ती पुढे बघ, पाठी नको बघू. पाठी नको बघू, पुढेच बघ. तर पालखीमध्ये जो एका साईडला देव होता गांगोबा ना, त्या देवाचं इथे मंदिर आहे. तर या देवाला आपण पहिलं दर्शन घेऊन आता आपण चाललोय पालखीच्या इथे. सुजल पालखी नाचवणार आहे आज. बघूया कसा नाचवतोय सुजल. मला पण बोललाय नाचव, पण बघूया आपल्याला जमलं तर आपण ट्राय करू. पहिला रुमाल खेळ. हा तो आधी बघूया. मंदिरात जायचं. हा चला. तर आता आपण आलोय आपल्या देवीच्या मंदिरात, जांभवडे गावाच्या. सुजल
देवींचं नाव माहिती आहे का तुला? हा, लक्ष्मी देवी. आणि ठीक आहे, चला पाय पडूया आणि बाहर जाऊया. भाई क्या ये क्या है, देखो यूपी से आया बंदा शिमला देखने के लिए, इतना फेमस हुआ अपना शिमला. भाई कैसा लगा तेरे को? बहुत अच्छा लगा. हाँ, मराठी आज सीख गया क्या? थोडा थोडा. कसं वाटलं शिमगा तुला? चांगलं. हा, बस. पालखी नाचवली. बघा मित्रांनो, आपला कोकणचा शिमगा किती फेमस झाला. युपी वरून आलाय हा मित्र, आणि आपल्या शिमग्यासाठी सुजल शिकवलं नाही याला पालखी? हा, शिकवले नाही, येतो ना भाई. चला बघूया, आज दाखवतो तुम्हाला कसा काय शिमगा करतो. ठीक आहे, चला. बघितलेलं त्यात इथे आता आलो आहे, किती सजवलं आहे बघा मस्तपैकी, आणि सगळी पब्लिक जमली आहे. तुम्हाला दाखवतो, अजून यायची आहे पब्लिक. बघ इथे आता सगळं खेळ वगैरे होणार आहे आणि पालखी नाचणार आहे, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. आपल्या इथले बायका खूप मस्त धमाल मस्ती. बघा ह्याला काहीतरी नवीन वाटतंय, विनासाठी काहीतरी नवीन आहे. काय काय मला नाही माहिती काय. टिकाला जात ना. जमते तरी का नाचा, हो नाचा का नाचा. हो कैसा गावसून इलाज, कैसा गावसून इलाज. तुझं काय करतोय? खुलच्यात पब्लिक खुलच्यात ही असते गावची मजा. मला काही जमलं नाही, पण मी थोडं तर ट्राय केलं. आता बघूया कसं. आता इथे काहीतरी वेगळं आहे. आता काय आहे का काय करताय? खेळणं खेळ होत आहे. कसं खेळ खेळवताय त्या लहान मुलाचा. आपले मामा इकडे बसले झाडाखाली. जांभड्यांचंच काढ मोठ्या आपल्याकडचं पब्लिक, जांभडे गावाचं पब्लिक. आता या पालखीला आपल्या नाचायला घेणार. आता पालखी काढत आहे.
आलाय सीझन आलाय. लाईट गेले तरी पालखी नाचवलं काय थांबलं नाही. या गावकऱ्यांचं जल्लोष बघा. लाईट गेले पूर्ण गावाची. पाठीवर पालखी होती. मोठ्या पण गेल्या.
पालखी ठेवायची वेळ झाली आहे बघा. पालखी आता जागेवर बसते परत. ही बघा पालखी आता जागेवर बसते. रात्रीचा 1 वाजलाय आणि सगळे आता कसं वाटलं निनाद? मस्त मस्त आजचा बोल बोल. आता रात्रीचा 1 वाजलाय. पालखी नाचून वगैरे सगळं झालेलं आहे. आता पालखी परत जागेवर गेली. सकाळी जिकडे होती मांडावर मांडावर तिकडे ठेवली आहे पालखी. आता उद्या परत असते ना. आता सिद्धराजांचं चालूच आहे. थांबा सिद्धराजा काय होतं बघायला जावे. चला बघा सिद्धराजा असतातच. दरवर्षी असतातच. चाईत पण इकडे पण सगळी गावची पब्लिक गेली. हे चल उद्या कामावर जायचंय. हे उद्या कामावर जायचंय. परवा आपल्याला जायचं उद्या मुंबईला. चला पाय पडून घेतो. मस्त मस्त. चला आता पाय पडून घेऊया पटापट आणि घरी जाऊया. ओळखलं नाही या बाबांना? कोण होते हे बाबा? चला उद्या जायचंय आपल्याला सकाळी मुंबईला. काय वाटलं नीना तुला? आमच्या गावी येऊन तुला कसं वाटलं? कसा वाटला तुला? मस्त. अरे मजा आली. मजा आली खूप. आयुष दांडगी कसं वाटलास? हा मजा आली का? कसे नाचलो आम्ही. चला मग आता काय माझ्या नाती बोलले असेल तिथे. मारतो चले. दांडगी आपली आहे म्हणून मजा या घरामध्ये. कुदली तिकडे आणि तर पडली आडवी. तर मित्रांनो रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही सगळे दिवसचं रान करून आम्ही आता थकलोय. हे बघा रेली स्प्रे वगैरे मारून झालाय. आणि आज मी पहिल्यांदा पालखी नाचवली आहे. थोडीशी गाव आहे ना 2 काय 3 मिनटं पहिल्यांदा पालखी नाचवली आहे. थोडं काहीतरी वेगळाच फिलिंग आलं मला. तुम्ही सांगू शकत नाही. ढोल वाजवला, ताशा वाजवला, झेंडा फडकवला, झेंडा नाचवला. हा जो जातारी काहीतरी होतं ते फडक्याचं ते पण केलं. हा रुमाल खेळ फडक्याचं काय रुमाल खेळ हा ते पण केलं आज. ते जमत नव्हतं एवढं. मला बोलवता ही आपली जोडी आपण दोघं खेळूया. पण ते आम्ही सगळं करून झालोय आज एका दिवसात. तर खूप मजा तर आली ना? मजा तू विचार. आम्हाला तर मजा तर आली खूप. आता काय झोपायचं का मग आता? नाही मला नाही झोपायचं. चला मी झोपतोय ना. राहू दे जागा. तर ब्लॉग आवडला असेल ते एक लाईक करा. आणि जांभवड्या गावातून कोण हा ब्लॉग बघत असेल तर त्यांनी पण एक लाईक करा. आणि कमेंटमध्ये लिहा. काय लिहायचं कमेंट बॉक्समध्ये? जय लक्ष्मी माता. ठीक आहे. जांभवड्यावरून जे ब्लॉग बघतायत त्यांनी एक कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता. ठीक आहे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळंच घेऊन. तोपर्यंत बाय. जय शिवराय.